एक खूप छान मुद्दा मांडला हा. इज अ व्हेरी फॅन्टॅस्टिक पॉईंट यू रेस्ड. कारण आत्ताच्या म्हणजे कारण आय एम अ डॉक्टर मायसेल्फ, त्यामुळे आत्ता जेव्हा आम्ही लोकांशी भेटतो, पेशंटशी इंटरॅक्ट करतो, तेव्हा मेजॉरिटी फॅक्टर की त्यांच्या माइंडमध्ये असलेला स्ट्रेस त्यांना खूप डिस्टर्ब करतोय, लाईफला खूप बॉदर करतोय, हा एक कॉमन थ्रेड येतो. आणि एक सेकंड पॉईंट खूप लोक महत्वाचा मानतात की मी कम्युनिकेट करू शकत नाहीये, मला व्यक्त होण्याचं जे म्हणून अडचणी येतात. आणि तुम्ही ऑन अ डेली बेसिस इमोशन व्यक्त करता, म्हणजे म्हणून मी तुम्हाला विचारणार होतो की तुम्ही इमोट करू शकता, हे तुमचं स्ट्रेंथ मानता तुम्ही, की तुम्हाला वेगवेगळ्या सीन्स मधनं किंवा वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मधनं वेगळे इमोशन्स दाखवता येतात स्वतःचे? यू कॅन बी अँग्री एज वेल, यू कॅन शाउट एज वेल. इज दॅट समथिंग यू हो, आय थिंक कन्सिडर? आम्हाला तो एक ऍडव्हान्टेज आहे की आम्हाला तो एक एक्झॉस्ट मिळतो नॅचरली त्यामुळे आमच्या मनात फार बॅगेज उरत नाही. पण त्याचा डिसएडव्हान्टेज पण आहे की समटाइम्स यू आर, फॉर एक्झाम्पल, की मी खूप खुश आहे मनाने आत्ता, पण मला सीन करायचा आहे की घरात काहीतरी खूप मोठं दुःख आलंय, सो आय एम गोइंग अगेन्स्ट माय बॉडी, माइंड अँड सोल, अँड तर त्याचा स्ट्रेस पण येतो. त्याच्यामुळे ऍक्टर्स, लोक म्हणतात ना की ऍक्टर्स किंवा क्रिएटिव्ह माणसं विक्षिप्त असतात. तर तो विक्षिप्तपणा हा त्या कॉन्स्टंट पुश अँड पुल मुळे आलाय. बिकॉज वी आर कॉन्स्टंटली इन द प्रोसेस ऑफ गोइंग अगेन्स्ट आवर माइंड, गोइंग अगेन्स्ट द इमोशन, गोइंग अगेन्स्ट द करंट ऑफ द ब्रेन. तर त्याच्यामुळे ते विक्षिप्तपणा येतो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. सो त्याचं सायंटिफिक लॉजिक मला हे वाटतं. आणि तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आय थिंक वी नीड टू गो बॅक टू अवर रूट्स. म्हणजे कम्युनिकेशन बंद झालंय, कारण वेन वॉज द लास्ट टाइम वी कम्युनिकेटेड विथ समवन? इंस्टाग्रामवर कमेंट करणं आणि व्हॉट्सअपवर मेसेज लिहिणं ह्याला कम्युनिकेशन म्हणत नाही, बिकॉज दॅट्स अ वन वे कम्युनिकेशन. आपण ते टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला असं वाटतं की ते टू वे होते, पण नाही. तुम्ही मशीनशी बोलता आणि कोणतरी माणूस परत मशीनला उत्तर देतो. सो यू आर कम्युनिकेटिंग टू अ मशीन. म्हणजे अगदी इफ यू गो बॅक टू अ टाइम जेव्हा, म्हणजे जे माझ्याकडे अजूनही ब्लेसफुली होतं, की माझ्या फॅमिलीचा असा नियम आहे की रात्रीचा मील सगळे एकत्र घेतात. आता मुलं नाही, कारण बिकॉज दे हॅव द टायमिंग ऑफ स्लीप. तर आम्ही रात्रीचं जेवण मी, आई, बाबा आणि बायको एकत्र जेवतो. त्याचे 2-3 फायदे होतात, जे आपल्या पूर्वी घरांमध्ये व्हायचं. म्हणजे अगदी आपण ताटावर जेवायला बसायचो आणि नंतर हात धुवायचे राहून जायचे गप्पांच्या नादात, आणि हात सुकून जायचे आपले, आणि गप्पा चालू राहायच्या, आणि ताट सुकून जायचं. हे सगळ्यांच्या घरची दृश्य आहेत ही, अँड वी लॉस्ट ऑन दॅट. तर तेव्हा काय व्हायचं, कथार्सिस व्हायचं, की आज दिवसभरात माझ्या आयुष्यात काय झालं, तुझ्या आयुष्यात काय झालं. मग प्रॉब्लेम शेअर, किंवा गावामध्ये जर आपण बघितलं तर लोक पारावर भेटायचे रोज संध्याकाळी, किंवा पूर्वी नाक्यावर भेटायचं कल्चर होतं, की जेवल्यावर लोक नाक्यावर जाऊन यायची वॉकला आणि सगळे मित्र जमायचे, किंवा मैत्रिणी भेटायच्या रोज संध्याकाळी कोणाच्या तरी घरी. सो हे सगळे आपल्या पूर्वजांनी खूप असे हिडन जेम्स ठेवले होते आपल्यासाठी, कारण आपल्याला कम्युनिकेशन व्हायचं, एक्झॉस्ट मिळायचं आपल्या इमोशन्सला. तो बॅगेज सगळं आपण थ्रो अवे करायचो, वॉमिट आउट करायचो, आणि यूज टू कम बॅक टू अवर लाईफ नॉर्मल अँड सीन. आता ते बंद झाल्यामुळे आता जर म्हणजे माझ्याकडे, तुम्ही म्हणलं माझ्याकडे अनेक लोक येतात आणि ते म्हणतात की मला माझ्या बायकोला अमुक अमुक सांगायचंय, पण आय डोंट नो, मी तिला व्हॉट्सअप करून कळवू का मला काय वाटतं ते? आणि आय जस्ट लुक एट देम इन अमेजमेंट अँड आय से की, म्हणजे तू व्हॉट्सअपवर टाईप करू शकशील तुला काय वाटतं ते, पण तू समोर बायको बसली तर तिला सांगू शकणार नाहीस. अँड माय फ्रेंड झाला की हा मतलब सामने ऑकवर्ड हो जाता है यार, व्हॉट्सअप पे कैसा बोल देंगे खत्म. तो हे आपण क्रिएट केलेल्या दऱ्या आहेत. सो अगेन दॅट, बोललं पाहिजे, झडझडून बोललं पाहिजे, झडझडून ऐकलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणजे माय मंत्रा इज दॅट वी हॅव लॉस्ट द फेथ इन द अबिलिटी टू रिपेअर. आपण हळूहळू रिपेअरिंग जनरेशन वरनं यूज अँड थ्रो जनरेशन कडे यायला लागलं. अँड देन इफ यू आर डुईंग दॅट एज अ जनरेशन, हाऊ आर आवर रिलेशनशिप्स गोइंग टू बी अवे फ्रॉम दॅट? सो once you believe in repairing, then communication will automatically happen. कारण आज तुम्ही आणि मी बोलतोय, आपण खूप चांगले मित्र आहोत, आपला काहीतरी वाद झाला, बट आय वॉन्ट टू रिपेअर दॅट विथ यू, देन आय विल कम्युनिकेट विथ यू. मी तुमच्याशी बोलीन, भांडीन, तुम्ही माझी भांडाल, वाद घालाल, काही कराल, बट वी विल रिपेअर. सो वी विल हॅव टू कम्युनिकेट. पण आय से नो यार, आय थ्रो दिस ऑन, बाय अ न्यू फ्रेंड. सो देन द कम्युनिकेशन विल ऑटोमॅटिकली स्टॉप. सो वी नीड टू गो बॅक टू द थिअरी ऑफ बिलिव्हिंग इन रिपेअरिंग ऑफ एव्हरीथिंग. पूर्वी एखादी वस्तू बिघडली तर ती रिपेअर करून आणायची. आता काय म्हणतात, जाऊन दे ना, Amazon वरून दुसरी माग. अँड अनफॉर्च्युनेटली वी स्टार्टेड अप्लाइंग द सेम प्रिन्सिपल टू आवर
relationships. So the minute you want to believe in the power of repairing, because what does God do? What does meditation do? It repairs you, is what I believe. तुम्ही तेच आहात ना, तुम्हाला फक्त रिपेअर करतात ते, तुम्हाला सर्व्हिस करून परत रेडी करतात टू सर्व. So the power of repairing is one of the biggest powers that we have at our disposal, and communication is the best medium to do that. पण आता आपण तुम्ही म्हणलं तसं की लोक सोशल मीडियावरती जेव्हा ऑकवर्ड मेसेजेस पाठवतात तेव्हा इट्स मोस्टली द नेगेटिव्ह इमोशन कन्वे होतो. म्हणजे आता सोशल मीडियावर फॉर इन्स्टन्स नेगेटिव्हिटी तुम्ही बघाल तर आय थिंक ऑन राईज आहे, आणि ती लोकांना असं वाटतं की ते आपण अनॉनिमस आहोत या पडद्यामागे लोक रिॲक्ट करतायत, पण ती लोकांची एक नॅचरल आता एक टेंडन्सी झालेली आहे, कारण समहाऊ इमोशनल बॅलन्स साधणे अवघड होत चाललंय. आणि त्या इमोशनल बॅलन्स मध्ये एखादा जरी आउट ऑफ माय कम्फर्ट झोन गोष्ट घडली तर माझा पहिला फ्रस्ट्रेशनच त्याच्यामध्ये बाहेर पडतं. तर तुम्ही ह्याला कसं बघता की तुम्ही सोशल मीडिया फ्रस्ट्रेशनच जास्ती दिसतं आता? सर, हू बेटर दॅन ऍक्टर्स टू फेस इट, कारण वी गेट ट्रोल्ड एव्हरी डे. वी गेट ट्रोल्ड फॉर थिंग्स दॅट वी डोंट इवन नो व्हॉट वी गेटिंग ट्रोल्ड फॉर. पण परत तेच मला असं वाटतं की द पॉवर इज इन युअर हँड्स. इफ आय चूज नॉट टू बी अफेक्टेड बाय यू, देर इज नो वे यू आर गोइंग टू एव्हर बी एबल टू अफेक्ट. आणि सो यू कॅन से व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू से, पण ऍज लॉंग एज मी ते लावून घेत नाही मला, इट इज नेव्हर गोइंग टू अफेक्ट मी. सो तुम्हाला बदलायचंय, समोरच्याला बदलणार तर तुमच्याकडे वेळही नाही आणि आता मानसिकताही नाही कोणाची. पण तुम्ही स्वतःला, सो कीप युअर टाइमलाईन क्लीन, कीप, त्याला एक हायजीन म्हणतो ना आपण घराचं हायजीन बघतो तसं सोशल मीडिया हायजीन असतं. सो हायजीन सांभाळा सोशल मीडियाचं. somebody says anything negative, block him, block her. somebody says nasty, block him, block her. जितकी नेगेटिव्हिटी तुम्ही ब्लॉक कराल, आपोआप तुमची टाइमलाईन तुमच्या लक्षात येईल. 3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर, इट्स नॉट अ वन डे प्रोसेस. 3-4 महिन्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यायला फक्त पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत. अँड बाय पॉझिटिव्ह आय डोंट मीन पॉझिटिव्ह कमेंट्स विच आर फॉल्स, विच आर, जर कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असेल तर ते असावंच. ते म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी, ते चांगलंच आहे. पण त्यातला तुम्ही इमिजिएटली वाचून कळतो मेसेज की दुसरा कोणतरी त्याचा राग आपल्यावर काढतो. मिनिट यू फिगर दॅट आउट, जस्ट ब्लॉक हिम ऑर हर. तुमचं लाईफ, तुमचा ऑरा, तुमचं घर, तुमची सोशल मीडिया टाइमलाईन, तुमचं विश्व पॉझिटिव्ह ठेवायचं हा तुमचा चॉईस आणि तुमचा हट्ट असला पाहिजे, समोरच्याचा नाही. आणि तुम्ही म्हणजे असं म्हणताय की तुम्ही एक नेगेटिव्हिटीला एक शटडाऊन करताय, यू आर ट्राइंग टू ब्लॉक इट समजा, पण तसं पॉझिटिव्हिटीला पण तुम्ही बॅलन्स घेता आतमध्ये? सर हो, म्हणजे पॉझिटिव्हिटी, आय थिंक यू नीड टू बिलीव्ह की व्हॉट यू आर डुइंग इज जस्ट फॉर टुडे. सर बॅलन्स आपोआप होतो. घरी आई आहे ना, त्यामुळे जरा हवेत उडायला लागले की ती लगेच जमिनीवर आणते. त्यामुळे त्या बॅलन्सिंगचं ते मी आउटसोर्स केले कॉन्ट्रॅक्ट. सर ते मी त्या कंपनीला आउटसोर्स केले कॉन्ट्रॅक्ट. पाय जमिनीवर ठेवायचं कॉन्ट्रॅक्ट मी आउटसोर्स केले माझ्या आईला. आय थिंक प्रत्येक घरात आई तीच रूल करते, कारण पर्सनली देखील सांगू शकतो, द डे आय फील आय एम सम सुपिरियर, शी ब्रिंग्स मी डाउन टू द ग्राउंड. देयर आर बिगर पीपल आउट देयर, डोंट वरी. सो बेस्ट है ना सर, एक कंपनी वो आउटराइट कॉन्ट्रैक्ट ले रही है, आउटसोर्स कर दो उसको, आपका झंझट ही नहीं सर. वो बड़ा, एंड दैट कंपनी इज ब्रिलियंट एट इट. त्यामुळे दॅट्स व्हॉट शी डज बेस्ट. शी कीप्स यू ग्राउंडेड. आणि मग हू बेटर दॅन युअर मदर टू डू इट. ऍब्सोल्युटली. आणि इट्स बेटर दॅन युअर मदर आउटसोर्स केलं म्हणे. नाईस नाईस. ऍब्सोल्युटली. हा, म्हणजे आई नेहमी मला म्हणते की मी तुला ओरडले तर जग तुझं कौतुक करेल, मी जर सारखं तुझं कौतुक करत राहिले तर मग ओरडायचं काम जग करेल. इट्स युअर चॉईस. आणि ते खूप त्रासदायक होईल. ते खूप त्रासदायक होईल. एक वन मोर पॉइंट दॅट आय वुड वॉन्ट युअर इनसाइट, की आपण जसं आपण म्हणालात की अर्थात आपण इमोशनली एक्सप्रेस करता खूप वेळेला, आपण देर मस्ट बी अ फिलिंग दॅट यू वॉन्ट टू कन्वे, तुम्हाला काही भावना कळवायची असेल, एक पोचवायची असेल, आणि ती तुम्ही तुमच्या भूमिकेच्या माध्यमातून मांडता. पण असं कधी होतं की एखादी अशी भावना तुम्ही मांडता की जी नंतर खूप त्रास देते? एक की सर होतं ना, ऑब्व्हियसली होतं. माणूस आहे, जो चुकतो तो माणूस, असं ऑब्व्हियसली होतं. व्हेन यू रिअलाइज दॅट यू डन समथिंग विच इज नॉट सो ग्रेट, यू अपोलोजाइज अँड यू टेक ओनर्स फॉर इट अँड यू मूव्ह ऑन. ऑफकोर्स असं होतं, ॲब्सोल्युटली होतं. कितीतरी वेळा असं होतं की एखाद्या, ऑफकोर्स इट बॉदर्स मी, 100% इट बॉदर्स मी. यू फील बॅड, यू क्राय, म्हणजे इट्स लाईक अ फिल्म फ्लॉपिंग ना. तुम्हाला जर सिनेमा पडला, तुला काय वाटतं? सो अगेन, फॉर द सेक ऑफ द इंटरव्ह्यू, आय कॅन से समथिंग व्हेरी ब्युटिफुल.
पण आय सल्क, आय क्राय, I swear, I give galis to myself, I lock myself in the bathroom, I do everything that a normal failed person does. That is not the problem. The problem is when you don't start again. That is the problem. So yes, emotional, falling is not the problem. Not getting back up is the problem. आणि एक मी खूप लाईन चांगली ऐकली होती मध्ये, की सामान्य एखादा समजा नोकरी करणारा, व्यवसाय करणारा व्यक्ती असतो, त्याला सक्सेस अँड फेलियर डेली और एव्हरी वीकेंड बघावं लागत नाही. पण मला शाहरुख खानच म्हणाले होते की आम्हाला मात्र एव्हरी वीकेंडला तो फेस करावा लागतो, की दिस वीकेंड माइट मेक मी अ बिग नेम और टेक मी डाऊन अ फ्यू नॉचेस. तर तुम्ही ह्या फ्लक्च्युएशनला कसं मॅनेज करता? I think get into that groove. After एका पॉइंट नंतर ना यू स्टार्ट लाइकिंग इट. एका पॉइंट नंतर दिस बिकम्स अ मंत्रा. जसं लोक विचारतात की तू 30 वर्ष काम करतोस, वाय डू स्टील, म्हणजे व्हॉट मोटिवेट्स यू टू वर्क. मला असं वाटतं की इट इज इम्पॉर्टंट टू बी रेलिव्हंट. The day I become irrelevant, people are going to forget me. So how I keep myself relevant every Friday for my distributors, for my exhibitors, for my producers, for my director, for my writers, and for my audiences. तर तो ज्याचा त्याचा रेलिव्हन्स ज्याने त्यांनी शोधला पाहिजे, की हाऊ एम आय रेलिव्हंट टू द सिस्टम. आणि एक म्हणजे आपल्याला जसं आपण you are relevant, you will in demand. Sir, I'm so sorry but you're cracking. Sir, I'm so sorry, पण लास्ट क्वेश्चन रिपीट कराल का? मी रिपीट करतो. मी असं विचारत होतो की एक तर ऍक्टर्सना एक डेमिगॉड स्टेटस इंडियामध्ये आहेच आहे, की त्या आपल्याकडे एक सेलिब्रिटी कल्चर आलेलं आहे, ते अमेरिकन आपण इम्पोर्ट केलं खूप इझिली. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे एक सक्सेसफुल ऍक्टरची तर आपली इमेज आहेच, पण दिस एक गॉड लाईक स्टेटस पण आहे. मग ह्याचा दोघांचा बॅलन्स लोकांसमोर तुम्हाला कंटिन्युअसली परफेक्शन मध्ये तुम्हाला राहून दाखवावा लागतो. इज दॅट परफेक्शन समथिंग दॅट इज तुम्हाला इनबिल्ट आहे ते, का यू हॅव इनकल्केटेड, और इज इट टफ टू डू इट? सर वो जो कंपनी जिसको काम आउटसोर्स किया है, दैट टेक्स केयर ऑफ इट सर. दैट कंपनी इज इन चार्ज फॉर दैट सर. त्यांच्या वर्टिकलच्या अंडर येतं ते, माझ्या नाही. मग तुम्हाला, कारण प्रत्येक फ्रेम मध्ये म्हणा, तुम्ही आता इंस्टाग्राम पोस्ट वरती असेल, ट्विटर वरती असेल, तुम्हाला परफेक्शन मध्येच एक एक वाक्य बोलावं लागतं. तर इज दॅट टफ समटाइम्स? नो, I don't think I'm perfect. I think nobody is perfect. मी पण खूप माती खातो, मी पण खूप चुकतो, मी पण खूप नको त्या ठिकाणी नको ते बोलतो. बट इट्स ऑल पार्ट ऑफ ग्रोईंग अप. इट्स ऑल पार्ट ऑफ लाईफ. म्हणजे लाईफ विल बी सो व्हॅनिला इफ इट्स ऑल परफेक्ट, नाही का? विल बी व्हेरी बोरिंग. येस, इट विल बी सो व्हॅनिला. म्हणजे इट विल बी लाईक आईस्क्रीम, स्वीट बट कोल्ड. मजा नाही येणार. थोडा नमक, थोडा मसाला, थोडा मिर्च, थोड़ा धनिया, थोड़ा अदरक, थोड़ा लसन, सब होगा तो फिर स्वाद आएगा. पण याच मध्येच कारलं एखादं. आपण ही जी भूमिका मांडता ही खूप मला आवडली, कारण लोक सहसा जीवनामध्ये आता जेव्हा मोठ्या प्रमाणात डेली लाईफ फेस करतात, तेव्हा त्यांना हा एक्सपिरियन्स नकोच आहे. त्यांना एक फ्लॅटलाईन एक्सपिरियन्स हवाय, की एव्हरीथिंग इन इट्स प्लेस. थोडं देखील कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं नको आहे. तर पण तुम्ही जसं म्हणताय की ते खूप बोरिंग होईल. म्हणजे तुम्हाला रोज सकाळी उठून जॉबला जाणे, घरी परत येणे, परत झोपणे, परत उठून जाणे, एवढंच जर करावं लागलं, बाकी कुठलाच जर एक्सपिरियन्स आला नाही जीवनामध्ये, तर ते लाईफ किती सफोकेटिंग होईल हे मला वाटतं लोकांना कळत नाही. त्याविषयी तुम्ही काय सांगा? आता कळलं असणार लोकांना, कारण आता तुम्ही एक फ्लॅटलाईन लाईफ जगलेच सगळेच गेले 90 दिवस. सो आय थिंक मोर पीपल विल बी एनलाइटन्ड इन दिस स्पेस, मला वाटतं आता. बिकॉज एव्हरीबडी इज गॉट त्याला आपण पिक्चरच्या भाषेत ट्रेलर म्हणतो ना, की सबने ट्रेलर देखा है फ्लॅटलाईन लाईफ का पिछले 90 दिन में. सो नाउ एव्हरीबडी नोस की जर सकाळी एक तुम्हाला रुटीन सेट करून दिला, की सकाळी उठायचं, काही करायचं नाही, स्वयंपाक करायचा, अमुक करायचं, घराच्या बाहेर पडायचं नाही, राहायचं, तो देन यू नाव आय थिंक एव्हरीबडी हॅज अ हिंट ऑफ फ्लॅटलाईन लाईफ काय. So I think nobody wants to go back to that flatline life. No sensible person will want to go back to that flatline life. This pandemic was a learning experience for many, I guess. Huge. आणि एक त्याच्यामध्ये मुद्दा लोकांचा, जसं आपण सुरुवातीला सांगताना जो म्हणालात, की अध्यात्माकडे बघण्याचा किंवा
हे देवतत्वाकडे, आपल्या संस्कृतीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा आता लर्निंग एक्सपिरियन्स म्हणून नाही, म्हणजे कृष्णाने अर्जुनाला जसं गीतेच्या माध्यमातून जो धडे दिले तसं अध्यात्माकडे लोक शिकायसाठी काही बघत नाही, तिथं देखील एस्केपिझम करता बघतायत. म्हणजे जसं मूवीकडे मी जसं नेहमी म्हणतो, भारतामध्ये स्पिरिच्युअलिटी टुडे इज अनदर फॉर्म ऑफ मूवी राईट नाव. सो मी जसं पिक्चरला तिकीट काढून जातो तसं मी गाडी खर्च करून कुठल्या तरी देवस्थानला जातो. म्हणजे मी तिथे जाऊन जसं मूवी मधनं काही चांगलं घरी घेऊन येणार नाहीच आहे, तसं देवस्थानातून पेढ्या पलीकडे काही चांगलं घरी घेऊन येणार नाहीच आहे. तर याला हाऊ वुड यू वॉन्ट टू कमेंट ऑन दिस? नो, आय जस्ट फील दॅट अध्यात्माला मला असं वाटतं की माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की आय डोंट नो, आपण ताक करतो आणि ताक करता करता त्याच्यात लोणी येतं. फॉर मी दॅट इज अध्यात्म. किंवा एखाद दिवशी आपण चहा करतो, सगळे तेच पदार्थ घालतो, पण एखाद दिवशी चहा फसतो आणि एखाद दिवशी चहा उत्तम होतो. फॉर मी ते अध्यात्म. आय थिंक गॉड इज इन ऑल द लिटल थिंग्स. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण देवाला नॉट रिचेबल केलाय. God is, when Myra smiles at me in the morning and says good morning to me, I see God. Or when राघवला मी काहीतरी खेळवतो आणि then राघव मला म्हणून थँक्यू म्हणतो आणि मला पापा देऊन जातो, फॉर मी दॅट इज गॉड. आय थिंक आपण त्याला ना आपल्या देवारात नेऊन ठेवलं. ही इज ऑल अराउंड अस, ही इज एव्हरीवेअर. आई मायेने डोक्यावरनं हात फिरवते तर मला असं वाटतं की देव तसाच हात फिरवत असेल डोक्यावर. तो काही त्याचा हात काही वेगळा नसेल. किंवा बायको अत्यंत प्रेमाने आपल्यासाठी गरम जेवण जेव्हा वाढते तेव्हा देवाची माया तशीच असेल. सो आय थिंक आपण बघणं थांबवलं. देव आहेच. वी हॅव स्टॉप्ड सीइंग हिम इन पीपल. आय थिंक वी नीड टू गो बॅक टू सीइंग हिम इन द लिटल थिंग्स. मग आपल्याला उठून देवळात जावं लागणार नाही त्याला भेटायला. म्हणजे मला गणेश उत्सव सण म्हणूनच आवडतो, कारण तो एकच सण असा आहे जेव्हा देव घरी येतो. अदरवाईज त्याला भेटायला आपल्याला देवळात जावं लागतं. पण गणपती घरी येतात, देव आपल्याकडे राहायला येतो. सो मला असं वाटतं की द मिनिट यू स्टार्ट रिअलायझिंग द गॉडलीनेस ऑफ थिंग्स अराउंड यू, यू विल ऑटोमॅटिकली स्टॉप फाइंडिंग हिम ऍट अ पर्टिक्युलर प्लेस. एक काल परवा मी कराड साहेबांशी बोलत होतो पुण्यात MITच्या. त्यांनी खूप छान मुद्दा मांडला की ते म्हणाले की ज्या दगडातून मंदिराची पायरी बनते त्याच दगडातून मंदिराची मूर्ती देखील बनते. त्यामुळे त्या पाषाणामध्ये देव बघायला आपल्याला जमत नसल्यामुळे आपण जीवनामध्ये अध्यात्म घेऊ शकत नाही आहोत. आणि आपल्या डेली लाईफमध्ये आपण स्पोरॅडिक म्हणा किंवा ज्याला आमच्याकडे महाराज म्हणायचे की स्थितप्रज्ञ असायला हवंय. तुम्ही ते ग्रे मध्ये राहायला जगायला शिकायला पाहिजे. तुम्ही सारखंच चांगलंच होईल किंवा वाईटच होईल या दोघांच्या योयो होण्यापेक्षा त्या मधल्या ग्रे मध्ये राहायला शिका असं नेहमी म्हणायचे की तुम्ही स्थितप्रज्ञ राहायला शिका. की तुम्ही खूप हुरळून पण जाऊ नका आनंदाने किंवा खचून पण जाऊ नका. तो देव आपण त्या पाषाणामध्ये बघू शकत नाही आहोत, त्यामुळे आपण ते आत घेऊ शकत नाही आहोत असं कुठेतरी आहे असं तुम्ही म्हणाल? सर, आय डोंट थिंक आय एम एन अथॉरिटी ऑन दॅट सब्जेक्ट. आय वुड नॉट लाईक टू कमेंट ऑन. ओके. आणि सेकंड पॉइंट दॅट तुम्ही खूप छान म्हणालात की एक फॅमिली व्हॅल्यूज सिस्टम आपल्याकडे आहे जी खूप आपल्याला मदत करते. की आपण म्हणाल की बाबा आई बाबांकडनं आपल्याला जे मिळालं ते आपण कॅरी फॉरवर्ड करताय आणि ते पुढे नेत आहे. त्या प्रोसेसमध्ये पुढच्या जनरेशनला आपण काही ऍड ऑन करून द्यावं असं वाटतंय तुम्हाला आता, ऍज बिकॉज दे आर गोइंग टू लिव्ह इन अ व्हेरी डिफरंट वर्ल्ड ज्यापासून आपण जातो? सर, मला असं वाटतं की ऍड ऑन काय करायचं तो आपण नंतर डिस्कस करूया. इवन इफ वी कॅन रिटेन व्हॉट वी, आय थिंक वी हॅव अबंडंट. म्हणजे लॉस जरी आपण थांबवू शकलो ना तरी आय थिंक वी हॅव अबंडंट फॉर एव्हरीबडी. तर आय जेन्युइनली फील दॅट वी नीड टू, कारण आपली जी सिस्टम आहे स्पेशली मध्यमवर्गीय राहणीमान ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मग त्यातलं अध्यात्म पण त्यांनी गृहस्थाश्रम पाळून अध्यात्म करायला शिकवलं आपल्याला. मग त्याच्यासाठी काही तुम्ही संन्यास घेऊन कुटीत जाऊन राहायला नाही पाहिजे. तुम्ही
लग्न करा, पोरं बाळ करा आणि मग तुकोबा माऊली असतील आणि अनेक संत, अनेक मोठी परंपरा आहे महाराष्ट्राला, भारताला. तो आय थिंक या सगळ्यांनी आपल्याला हेच शिकवलंय की तुम्ही संसारात राहून, संसार बंधनं पाळून अध्यात्म तितकाच एन्जॉय करू शकता. सो आय थिंक या बेसिक आपल्या ज्या हिंदू मिडल क्लास व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यूजना धरून आपण साधं सोपं जगत राहिलो तरी आय थिंक वी वुड हॅव अचीव्ड द लॉट आणि वी वुड हॅव लेफ्ट अ ग्रेट लेगसी फॉर द किड्स. ब्रिलियंट. वन पॉइंट दॅट नेहमी मला असं वाटतं की जसं भगवान कृष्णाला अर्जुनासारखा एक शिष्य म्हणा किंवा मित्र होता, किंवा अर्जुनाला भगवान कृष्णासारखा एखादा कोणीतरी एक साथीदार होता, तसं आता एक पिअर ग्रुप कडनं आपल्याला पॉझिटिव्ह मिळत राहावं असे काहीतरी एक खूप चर्चा आहे. कारण आम्ही स्कूल्स रन करतो आणि स्कूलमधनं खूप ती चिंता लोक व्यक्त करतात की आय डोंट नो हु आर माय चिल्ड्रन्स फ्रेंड्स एनिमोर, बरं का, आणि त्यांचे व्हॅल्यूज काय आहेत मला सांगता येत नाहीये. तर तो खूप इम्पॅक्ट आहे असं वाटतं तुम्हाला की द environment that is getting negative should be also now relooked? No, 100%. I feel again मी म्हटलं की we need to go back to repairing. कसं पूर्वी जे होतं की नाक्यावर का जायचं तर मित्रांना भेटायला जायचं, का संध्याकाळी पारावर का बसायला जायचे गावातले सगळे, तर किंवा बायका सगळ्या कोणाकडे जमायच्या तर मैत्रिणीच्या घरी जमायच्या. आय थिंक लोकसंग्रह ज्याला आपण म्हणतो, चांगला लोकसंग्रह असणं, गर्दी नाही, लोकसंग्रह. पण मला असं वाटतं की गर्दी आणि लोकसंग्रह याच्यात जमीन आसमानाचा फरक. लोकसंग्रह चांगला असणं आय थिंक इट्स लाईक हॅव्हिंग अ गुड बुक रॅक इन युअर हाऊस. त्याची किंमत तुम्हाला पैशात कळणार नाही, पण इट विल ऍड अ लॉट ऑफ व्हॅल्यू टू युअर लाईफ. आणि एक कपाट असलंच पाहिजे, तसं प्रत्येकाच्या आयुष्यात एक 5 मित्र असे असलेच पाहिजेत जे तुमच्यासाठी जीव देतील आणि जीव घेतील. नाईस. एक आपण आता फार सुरुवातीला छान म्हणलात की आपण युट्यूब चॅनल काढलेले आहे आणि त्या माध्यमातून आपण आउटरीच करताय. आता समबडी लाईक यू हु हॅज thousands and thousands of people, lakhs लोक तुम्हाला, लाखो लोक फॉलो करतात, तुम्ही मुव्हीज मधनं त्यांच्या समोर येतात आहात, त्याबरोबर आता सोशल मीडिया, म्हणजे मूवी हा शेवटी वन वे डायलॉग आहे, तुम्ही स्क्रीनवरती असता, पीपल कांट रिॲक्ट, पण सोशल मीडिया इज अ 2 वे डायलॉग. आय थिंक तो खूप फरक आहे. आणि समबडी लाईक यू ज्यांचा रीच खूप आहे, म्हणजे तुम्ही म्हणता तसं की त्यांना ऑडियन्स मध्ये कनेक्ट खूप आहे, अशा वेळेत तुम्ही यू आर केअरफुल व्हॉट यू से नाव ऑर ए, अँड सेकंडली बी, तुम्ही असं काही प्लॅन करताय का की एक पर्टिक्युलर व्हॅल्यू सेट लोकांसमोर मांडत राहावं आता? नो, आय थिंक आय एम मी, आणि आय विल मी ते बोलत राहीन, ते सांगत राहीन जे मला सांगावं असं वाटतं, आणि ते ऍक्सेप्ट कसं होतंय दॅट टाइम विल टेल. पण इतके वर्ष लोकांशी इंटरॅक्ट करून मला हे कळलंय की त्यांना माझ्याकडनं काय हवंय, किंवा हे कळण्याचा मी प्रयत्न करतोय असं आपण म्हणूया की त्यांना माझ्याकडनं काय हवं. त्यामुळे आय काइंड ऑफ नो, आणि लकीली माय अपब्रिंगिंग अँड माय पोझिशनिंग इज द सेम. मिडल क्लास, बेसिक, बॉय नेक्स्ट डोर, सेन्सिबल, लेवल हेडेड गाय. सो आय थिंक इट ऑल फॉल्स टुगेदर. त्यामुळे आता या माध्यमातून त्यांच्याशी जे बोलता येईल, जे संवाद साधता येतील, त्याच्यासाठी माध्यम बदलत राहतील. म्हणजे कधी युट्यूब होईल, कधी इन्स्टा होईल, कधी फेसबुक होईल, पण तो संवाद त्यांच्याशी साधत राहायचा प्रयत्न निश्चित करत. फॅन्टॅस्टिक. एनी क्लोजिंग काही तुम्ही मेसेज द्याल? सगळे आपले लोक एवढे स्वामी भक्त बघत असतील, एवढे सगळे लोक आपले आज बघतायत आपल्याला, काही तुम्ही त्यांना मेसेज द्याल? नाही, आय थिंक मला असं वाटतं की लोकांना काहीतरी, आय थिंक तुम्ही माझ्यापेक्षा जास्त चांगलं सांगू शकाल लोकांना काय सांगायचं ते. आय विल जस्ट टेल देम की बी गुड टू पीपल, बी गुड टू फेलो ह्युमन बिंग्स, आणि स्माइल ॲज मच एज यू कॅन, लाफ ॲज मच एज यू कॅन, आणि होतं असतं दुसऱ्याला हर्ट होणार नाही असं वागण्याचा प्रयत्न करा. एवढं जरी करू शकलात तरी आय थिंक यू हॅव अचीव्ड अ लॉट बाय द एंड ऑफ युअर लाईफ. सो सिम्पल इज द न्यू सेक्सी. नाईस. आणि थँक्यू सो मच स्वप्नीलजी, यू गेव अस सो मच टाइम, आणि तुम्ही एवढ्या खूप छान बोललात, तुम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवरती खूप छान बोललात. महत्वाचं होतं या काळामध्ये लोकांशी बोलणं आणि हा विषय मांडणं, कारण लोकांना असं वाटतं की आपलंच लाईफ खूप टफ आहे,
बाकीच्यांचं सगळ्यांचं बरं चाललेलं दिसतंय, पण आपल्या या माध्यमातून लोकांनाही कळायला हवं की एव्हरीबडी हॅज टू गो थ्रू अ टफ टाइम ॲट सम. कुठंतरी आपल्याला त्याच्यातनं जावं लागतं. आणि तुम्ही खूप छान म्हणलात की ते नाहीतर खूप बनीला वाटेल, खूप कंटाळवाणी वाटेल. जसं आता त्या लॉकडाऊनमुळे वाटलं की सकाळी जातोय, भाजी घेऊन येतोय, घरी येतोय, स्वयंपाक करतोय, खाऊन झोपून जातोय. हेच जर 25-50 वर्ष करावं लागलं तर काय म्हणजे त्याला म्हणजे तो इट विल बी यू विल ट्राय टू एस्केप इट समडे. आणि आत्ताचं लाईफ आहे त्याच्याकडे पॉझिटिव्हली तुम्ही जसं बघताय की तुम्ही एक तुमचा अँकर तुमच्या पेरेंट्सना मानताय, स्पिरिच्युअलिटीला, अध्यात्माला जीवनाचं एक धोरण मानताय आणि त्याच्यावरती तुम्ही जे काही बिल्ड केलंय हे खूप इन्स्पायरिंग आहे सर. आणि तुमच्या आत्ताच्या सगळ्या या टॉकमधनं ते खूप जवळून दिसलं. आणि ते मला असं वाटतं की लोकांसाठी एक टेम्पलेट पाहिजे ते. आणि मी सगळ्या आपल्याशी बोलताना तेच म्हणालो. मी सुबोध भावेंची बोललो परवा, तेही त्यांच्याशी खूप छान चर्चा झाली. त्यांच्याशी बोलताना तेच कळालं की ऍट द एंड ऑफ द डे सक्सेस इज बेस्ड ऑन दीज पिलर्स. या खांबांवरती यश उभं राहतं आणि ते रोजच डगमगू शकतं. सो ते स्टेबल नसतं, ते हलत राहतं. आणि दॅट हेल्प्स यू कीप युअर बॅलन्स इन अ बेटर वे. ते हल्लं नाही तर तुम्हाला बॅलन्सच वाटणार नाही, तुम्हाला ते कळणारच नाही की आपण स्थिर बसलोय म्हणून. आणि याच्या माध्यमातून लोकांकडे तो मेसेजिंग जावा अशी मी अपेक्षा करतो की आपल्यासारख्या दिग्गज व्यक्तींकडनं ज्यांनी खूप यश बघितलं जीवनामध्ये, खूप उत्तुंग यश बघितलं, खूप प्राप्तव्य जगात बघितली, खूप प्रेम लोकांचं बघितलं. आणि हे सगळं होत असताना देखील सिम्प्लिसिटी तुम्ही लूज केली नाहीये कुठेतरी. की तुम्ही आजही तुम्ही म्हणता तसं मी एक बॉय नेक्स्ट डोअर आहे किंवा मिडल क्लास अपब्रिंगिंग मुळे मला हे मिळालं असं तुम्ही मगाशी म्हणालात. आणि ह्या सगळ्या पॉइंटर्सना लोकांना मला सांगायचं की ते जे तुम्हाला आता मिळतंय ते खूप आहे. आणि जे लोक मोठी झाली जीवनामध्ये ती ह्या बिंदूंना घेऊनच मोठी झाली आहेत जीवनामध्ये. ह्याच्या विलग कोणी मोठं झालेलं नाहीये. आणि त्याचं खचून जाऊ नये लोकांनी. आता पॅन्डेमिक मधनं लोक बाहेर येत आहेत. खूप आता ते सगळं कसं होणार, काय होणार ह्याची चर्चा आहेत. पुढं काय होईल, नोकरीचं काय होईल, घराचं काय होईल, या सगळ्या चर्चा आहेत. शाळा ओपन होतील की नाही ह्या चर्चा आहेत. या सगळ्यामधनं मला असं वाटत होतं की हे मोटिवेशनल, इन्स्पिरेशनल जात आहे की होल्ड ऑन, एव्हरीबडी गोज थ्रू इट ऍट सम पॉइंट. आणि वी विल कम आउट, वी विल डू बेटर, वी विल डू मच बेटर देन मे बी वी वर देअर बिफोर. कारण हा मधला 2-2.5 महिन्याचा एक इंट्रोस्पेक्टिव्ह टाइम गेला, ज्याला आपण मेडिटेशन म्हणा. 2.5 महिन्याचं सगळ्यांनी मेडिटेशनच केलं की काय करत होतो, काय नाही करत होतो, काय करायला पाहिजे होतं, ह्याचं असेसमेंट करता आलं. आणि चांगली गोष्ट जसं तुम्ही खूप छान म्हणलात की हा कॉन्टेंट अवेलेबल आहे ना, बोलतोय ना आपण चांगलं, हे ऐका ना. की अरे इथं एक चांगली लोक येत आहेत, चांगलं बोलतायत, प्रेमाने बोलतायत, मन मोकळेपणाने बोलतायत आणि खूप चांगलं सांगतायत. म्हणजे तुम्ही आता मागच्या अर्ध्या पाऊंडचा इतकं चांगल्या गोष्टी सांगितल्यात की मला असं वाटत होतं की टिक पॉइंट त्याला करता आलं असतं मला, की हे ऐका, हे ऐका, हे ऐका, असं करता यायला हवंय. की अरे बघा की ज्यांच्याकडे तुम्ही लुक अप टू करताय ते लोक किती सिंपल आहेत आणि ते लोक पण आपल्याच फिलिंग्स मधनं जात आहेत, आपल्याच सारख्या फिलिंग्स मधनं आतापर्यंत गेलेले आहेत. आणि अध्यात्माविषयी करणं, आम्ही त्या क्षेत्रात काम करतो म्हणून मला असं वाटतं की अध्यात्माचं खूप मिसइंटरप्रिटेशन झालं की त्याच्यामध्ये कुठेतरी एटीएम सारखं झालं की मी अमुक दिलं तर मला अमुक मिळेल असं कुठं झालं. पण तुम्ही म्हणताय तो खरा अध्यात्म आहे की जो डेली लाईफ मधनं झळकतो आणि जो आई वडिलांच्या शिकवणीतून आपल्याला मिळतो आणि त्यांच्या ग्रेसमध्ये राहून आपण त्याला जगू शकतो. आय थिंक दॅट इज अ व्हेरी बिग लर्निंग सर. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप छान आपण सांगितलं. काही बोलायचं आपल्याला? नाही, थँक्यू सर. इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे की द इंटरव्ह्यू इज ओनली ॲज गुड ॲज द पर्सन आस्किंग द क्वेश्चन. थँक्यू सो मच फॉर लेटिंग मी स्पीक माय हार्ट आउट आणि थँक्यू सो मच फॉर दिस इंटरव्ह्यू. थँक्यू सो मच. आणि आम्ही वाट बघतो आपली, कधी या परत आपण जेव्हा कधी आपण येणार असाल. जरूर जरूर, नक्की भेटू सर. आपण इकडे शिवपुरीला आलायत का कधी? मला वाटतं एकदा आला होता आपण मागे. शिवपुरीला आय थिंक खूप आधी आलो असेल. मला धावती भेट असते, पण मी नेक्स्ट टाइम नक्की येईन. मला नक्की या. आणि नाव यू नो अस, यू कॅन ऑलवेज कम अँड सी अस. गुरु मंदिरला येता आपण नेहमी. वी हॅव मेट यू देअर कपल ऑफ टाइम्स. हो सर. या, थँक्यू सो मच. आणि तुमच्या सगळ्या परिवाराला आमच्या सगळ्यांच्याकडनं नमस्कार. आईंना, सगळ्या मुलांना, सगळ्यांना, वहिनींना नमस्कार. आणि होप टू सी यू हिअर सर सून समडे. लवकर लवकर सर, लवकर. थँक्यू सर. पिल्लू टीव्हीचे असेच आणखी मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका.